राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा हल्लाबोल। सन 2014, 16, 19, 22 या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवार साहेबांना विचारायची हिम्मत दाखवावी। राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, तटकरे साहेब या नेत्यांनी महाराष्ट्रात संघटना वाढवली। राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे। सन 2014, सन 2016, सन 2019, सन 2022 या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना विचारायची हिम्मत दाखवावी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, तटकरे साहेब आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढवली। राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद बोलताना केला आहे। त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल याचं महत्त्व आहे। त्यामुळे फार त्यांनी कोणाला डोमकावळा, कोणाला गद्दार, कोणाला घरफोड्या म्हणू नये। त्यांची काय त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल, भिवंडीची सीट जी अट्टहास करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये घेतलेली आहे ती कशी विजय होईल ह्याच्यावर जर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ना, प्रामाणिक या शब्दाला खूप महत्त्व आहे की बाळामामाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, हीच मी त्यांना सदिच्छा देतो। की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत। आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात। सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिलेत चिन्हाबाबत ते सगळे योग्यतोपरी आम्ही पाळत आहोत। सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्विट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं। काय म्हणालो की भावा बहिणीचं नातं या जगामध्ये खूप जवळचं आणि पवित्र नातं आहे। बायकोचं आणि नवऱ्याचं हे नातं देखील अत्यंत जवळचं आहे। त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये। मी त्यांना एवढाच सल्ला देईल की तुमच्या कुटुंबामधले तुमचे संबंध, मग ते तुमच्या पत्नीचे असतील, तुमच्या बहिणीचे असतील, हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील हा त्यांनी प्रयत्न करा। आता त्यांना नकलाकार म्हणायचा, एवढे दिवस मी त्यांना इतिहास संशोधक डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणायचो, आता ते रामदास पाध्यांसमोर सारखे नकलाकार जर होणार असतील किंवा जॉनी लिव्हर सारखं तर माहीत नाही मला। अंत भला तो सब भला। आता श्री विजय शिवतरे हे 11 तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत आहेत, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे चांगलं आहे, महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ सुनेत्राताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेतनं विजयी होतील। ज्या गणेश नाईकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात, त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटं ते असतील, स्वर्गीय वसंतरावजी डावखरे असतील, यांच्याबद्दल सतत खोटं नाटं आदरणीय पवारसाहेबांना तुम्ही सांगत राहिलात। त्यामुळे किती चांगली लोक राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली याचा विचार, आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाडांनी स्वतः करावं। अशा प्रकारची धमकी जर कुठल्या उमेदवाराला मिळत असेल तर त्याची नक्कीच तक्रार निवडणूक आयोगांनाही केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला देखील केली पाहिजे।